सकाळच्या घाई गडबडीमध्ये घरात जर भाजीला काही नसेल तर अशी पटकन तयार होणारी मस्त चमचमीत वाटाणा रस्सा भाजी नक्की तयार करून बघा। त्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभे काप करून घातला। यातच बारीक स्लाइस केलेलं खोबरं, आलं, लसूण, एक हिरवी मिरची, एक सुकलेली लाल मिरची, तेजपान आणि काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये वेलची, काळी मिरी, लवंग आणि दालचिनीचा तुकडा, जिरं घातलं थोडंसं, वरतून तेल घालायचं आणि हा मसाला मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। आणि नंतर यातच मी टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा घातली होती। तर बघा सर्व चांगलं लालसर होईपर्यंत ना परतून घेतलं। नंतर थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। इथे मी लगेच हे गरम गरमच घातलं, हवं तर तुम्ही थंड करून घाला। सोबतच यामध्ये थंड पाणी घालून मिक्सरला लावून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली। तर बघा झटपट असं पटकन आपलं मस्त चविष्ट असं वाटण तयार झालं। आता फोडणीसाठी काय करायचं, गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल घालायचं। तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि तयार केलेलं वाटण हे तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं। वाटण थोडंसं परतून झालं की लगेच यामध्ये हिंग, हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला, साठवणुकीचा काळा मसाला म्हणजेच आवडीनुसार सुके मसाले घालायचे। पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं। तर बघा तयार वाटण करून ना तुम्ही कुठल्याही प्रकारची रस्सा भाजी तयार करू शकता। झटपट हे वाटण तयार होतं। आता यावर झाकण ठेवायचं आणि हे वाफेवर चांगलं शिजवून घ्यायचं। तर बघा 2-1 मिनिटातच लगेच याला वाटणाला तेल सुटतं आणि यात घातलेले मसाल्याचा मस्त असा सुगंध सुटायला लागतो। आता पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊ। तर बघा आपली ही ग्रेव्ही छान अशी परतून झालेली आहे। लगेच यामध्ये फ्रेश असा वाटाणा घालायचा आणि त्यासोबतच बटाट्याचे काप घालायचे। तर बटाट्याचे काप बघा त्याची साल काढून त्याचे काप तयार करून घेतले। तुम्ही इथे उभे काप करून सुद्धा बटाटा घालू शकता। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। साधारणपणे मिनिटभर हे चांगलं असं परतून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून बटाटा आणि वाटाणामध्ये मसाल्यांचा फ्लेवर हा चांगला उतरतो। आता यामध्ये थंड पाण्याचा वापर न करता गरम पाणी वापरायचं। तर बघा कढईमध्ये आपण मसाला भाजला होता त्यातच मी गरम पाणी करून घातलं आणि मसाला दळण्यासाठी मिक्सरचं भांडं वापरलेलं होतं, तर त्यातील सुद्धा मसाला धुवून ते पाणी यामध्ये वापरलं। आता वरतून चवीनुसार मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वरती बघा असं दाखविल्याप्रमाणे अर्धवट झाकण ठेवून मध्यम आचेवर आपल्याला हा रस्सा चांगला असा उकळून घ्यायचा आहे, जेणेकरून यात घातलेला वाटाणा आणि बटाटा देखील व्यवस्थित असा शिजला जाईल। तर बघा इथे मी ही भाजी छान अशी 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर उकळून घेतली, छान शिजवून घेतली। आता सर्वात शेवटी इथे गॅस बंद करायचा, वरतून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर बघा इथे मी रस्सा भाजी ही पातळ केलेली आहे। तुम्ही हवं तर पाणी कमी घालून दाटसर सुद्धा हा रस्सा ठेवू शकता। तर इथे परफेक्ट असा आपला वाटाणा आणि बटाटा देखील छान असा शिजलेला आहे। यामध्ये आपण बटाटा घातल्यामुळे ही भाजी थंड झाल्यानंतर दाटसर होते। यावर बघा तवंग हा छान असा आलेला आहे। तर इथे ही भाजी मी कढईमध्ये केली, तुम्ही कुकरला एक शिट्टी देऊन सुद्धा अशाच पद्धतीने ही भाजी तयार करू शकता। तर नक्की सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही रस्सा भाजी तयार करून बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा। धन्यवाद।